नमस्कार, मी मोहिदी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. बोईसर विधानसभा बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पालघर जिल्ह्यातील मनोर येथे करण्यात आले आहे. तर आज आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. 4 विभागामधून आलेल्या या ठिकाणी 140 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. तर आता सेमीफायनलसाठी 16 संघांनी आपलं वर्चस्व कायम ठेवून मोठ्या जज्बेने ते आज खेळणार आहेत. आज शेवटच्या सामन्यात बहुजन विकास आघाडीचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित आहेत. तर सुरू असलेल्या या आमदार चषक बद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे विकास समाचारचे मुख्य संपादक आरिफ पटेल यांनी. पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर विधानसभामध्ये आमदार चषकचा इथे आयोजित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आमच्या बरोबर आहेत, बहुजन विकास आघाडीचे. त्यांच्याबरोबर बातचीत करू. जीवनजी, हे जे चषक जे इथे आयोजित केलेला आहे आणि ह्या चषक जे क्रिकेट स्पर्धा आहेत ह्याच्यामध्ये किती संघ सहभागी झालेले आहेत याबद्दल तुम्ही काय बोलता? याच्यामध्ये कमीत कमी 140 संघ खेळले गेले. 4 ठिकाणी आम्ही अशा प्रत्येक भागामध्ये सामने ठेवून आता त्याचा सेमीफायनल म्हणून आम्ही एका ठिकाणी मनोर ठिकाणी ठेवलेला आहे. तर मनोरला आज सेमीफायनलसाठी 16 मॅचेस आलेला आहे आणि 16 मॅचेस आले. 16 मॅचेस खेळून त्याचा आज फायनल होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्या इथे एक ग्राउंड केलेलं आहे. ते ग्राउंडची खरी परिस्थिती बघितली तर एकदम उत्तेजक म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि नियोजक आणि आमदार चषक या पद्धतीने सर्व हे बघितलं तर चांगल्या प्रकारे सर्व नियोजन झालेलं आहे. चांगल्या प्रकारे साथ मिळत आहे या आमदार चषकमध्ये आणि नियोजनही चांगल्या प्रकारे केलेलं आहे. या ठिकाणी मोठा ग्राउंड तयार केलेला आहे. जसं इंटरनॅशनल मॅचेस होतात त्याप्रमाणे हा ग्राउंडची स्थापना केलेली आहे इथे बहुजन विकास आघाडीने आणि हा आमदार चषक इथे आयोजित केलेला आहे. आम्ही आता पाहूया आतमध्ये. यावेळी अनेक ग्रामीण भागातून आलेल्या संघ आपल्या मेहनतीने, जिद्दीने, जोशने खेळताना दिसत आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील गुणी खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. याद्वारे त्यांना मोठे क्रीडा व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे विलास तरे यांनी सांगितले. आज या ठिकाणी आमदार चषक सुरू आहे आणि त्यानिमित्त ह्या बोईसर विधानसभाचे आमदार आमचे विलास तरेजी आमच्या बरोबर आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. विलासजी, हे जे क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे मुख्य कारण काय, कशासाठी आयोजन केलं, त्याबद्दल काय बोलणार? बोईसर विधानसभा क्षेत्र जो आहे का ज्या मतदारसंघाचा आमदार म्हणून आहे नेतृत्व करतो आणि हा बहुसंख्य आदिवासी समाजाचा मतदारसंघ आहे. येथील खेळाडूंना एक असं चांगलं व्यासपीठ मिळत नसल्यामुळे माझ्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक अशी विनंती होती की आपल्याला या ग्रामीण भागातील बहुसंख्य आदिवासी खेळाडूंना एक व्यासपीठ तयार कुठेतरी केलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्याच माध्यमातून हा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार चषक आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये बहुसंख्य आदिवासी खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. सर, आज जे इथे क्रीडा स्पर्धा जी आयोजित केलेला आहे आणि ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी भाग घेतलेला आहे? नमस्कार. ह्या संघामध्ये साधारणतः 140 ते 142 संघ येऊन गेलेले आहेत. 4 विभागामध्ये बोईसर विभाग, मनोर विभाग, वाली विभाग आणि मनोर विभाग अशा 4 विभागामधून 140 संघ आले. खरोखरच एक वाखाणण्याजोगं हे एक आमदार विलास तरे साहेबांनी आपल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. एक नॉमिनल फी घेतलेली आहे 1100 रुपये आणि त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूंना ड्रेस कोड दिले, एक टी शर्ट दिलेत, त्याला ट्रॅकसूट दिलेत आणि त्याचप्रमाणे 13 लोकांना हे टी शर्ट आणि ट्रॅकसूट दिलेले आहेत. असं करून आणि ह्या गरीब मुलांना म्हणजे आदिवासी भाग आहेत, आदिवासी भागातले जास्त संघ आलेले आहेत, त्यांना आपण इतर ठिकाणी टुर्नामेंट आपण अरेंज करतो त्यावेळेला 8,000 10,000 आपण एंट्री फी घेतो. पण इथे एंट्री फी हा विचारच नाही ठेवला, फक्त एक नॉमिनल 1100 रुपये ठेवले की पैशाला कुठेतरी किंमत असते. फुकट दिलं तर कोणाला ती किंमत नसते. त्यामुळे एक नॉमिनल फी ठेवली आणि साहेबांच्या अध्यक्षतेखाली, आमदार विलास तरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे एक व्यासपीठ तयार करून दिलं आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला एक चांगले खेळाडू उपलब्ध होतील. ह्या माध्यमातूनच हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच साहेबांनी हे सर्व वैभव उभं केलेलं आहे. त्यामुळे त्या साहेबांचं आणि बहुजन विकास आघाडीचं आम्ही या पक्षातर्फे आभारी आहोत.
आणि मनोर गाववाल्यांनी मनोर परिसरातील ग्रामपंचायत म्हणा आणि ग्राउंड उपलब्ध करून दिलं. तसेच आमचे इथले हाळामाड्याचे कार्यकर्ते प्रशांत गोसाळकर साहेब ह्यांनी संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतली आणि त्यांच्या टीमनी, त्यामुळे हे आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलं. तसंच आपल्याला सफाळा ग्रामपंचायतीमधून आपण नेहमीच असं एखाद फर्स्ट एड किट घेऊन फिरतो मुलांना लागलं वगैरे, पण सफाळा ग्रामपंचायतीमधून आपल्याला संपूर्ण एक ॲम्ब्युलन्स, 2 डॉक्टर आणि त्याच्याबद्दल त्यांचे स्वयंसेवक अशी सर्व टीम इथे हजर आहे. म्हणजे कुठलीही दुखापत झाली काही झालं त्यासाठी कोणालाही त्याच्यामध्ये वंचित नाही राहिले पाहिजे ह्यासाठी संपूर्ण सुविधा पण केलेल्या आहेत. तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मनोर ग्रामपंचायतचे उपसरपंच KF रईस यांनी या आमदार चषक बद्दल आणि उत्कृष्ट केलेल्या या नियोजनाबद्दल माहिती दिली. मध्ये हे एवढा मोठा क्रीडा स्पर्धा इथे भरवलेला आहे आमदार चषक, आणि ह्या ठिकाणी जे अरेंजमेंट केलेलं आहे तुम्ही त्याबद्दल काय? आम्ही आमदार तरे साहेबांना विनंती केली होती की हे आमदार चषक ठेवले, जेव्हा आपण तुम्ही ठेवणार ना याच्या फायनल मनोरमध्ये ठेवा. त्यांनी आम्ही जे त्यांच्याकडे मागणी केली त्यांना मान देऊन मनोरमध्ये ठेवला आणि आम्हाला एक चांगला आजपर्यंत मनोरमध्ये 1 लाखाची टुर्नामेंट कधीच झाली नाही आणि एवढा चांगला अरेंजमेंट कधीच कोणत्या पण टुर्नामेंटमध्ये झाला नसेल. एवढा चांगला स्टेज वगैरे सर्व बनवून दिला. आणि दुसरा एक जे टीम्स आले ते पण वसई साईडची टीम आहे, बोईसरची टीम आहे, सफाला गटाची टीम आहे. सर्व टीम एवढा चांगला परफॉर्मन्स देतात. आम्हाला खरोखरच आम्हालाच नाही पूर्ण गावातील लोक आणि जे लोक इकडे बघायला सर्वांना एवढा आनंद झाला आहे की अशी मॅच दरवर्षी यावी. आमची सर्वांची हेच आमदार साहेबांना विनंती आहे. कशा पद्धतीने तुम्ही हे आयोजित केलं त्याबद्दल काय? मेहनत सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. एकटा प्रशांत गोसाळकरनी काही मेहनत घेतलेली नाही. सगळ्यांनी मिळून टीमवर्क आहे आणि साहेबांच्या माध्यमातून, विलास तरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सगळं आयोजन झालेलं आहे. सुंदर आयोजन केलेलं आहे आणि प्रथमच असं आयोजन झालेलं आहे. या पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सामने भरवले गेले नव्हते. हे प्रथमच असं आयोजन केलेलं आहे आणि याचे आमदार साहेबांना खूप धन्यवाद देतो आम्ही. क्या कहेंगे, आप तो देख रहे हो कैसा है सब. हम तो देख रहे हैं, आपको क्या लग रहा है? ये पहला टाइम हो रहा है ना अपने हर साल ऐसा ही होना साहब कि इसमें साहब ऐसा ही भरा है हर टाइम मैच और हम आप साहब को सपोर्ट करेंगे. पिछले 30 साल से ऐसा कभी नहीं हुआ है. आमदार साहब का इस बार सबसे बड़ा प्रोग्राम है ये, और हम यही चाहते हैं कि आने वाले साल भी ऐसा ही प्रोग्राम यहाँ पर भरे. और आमदार साहब से विनंती है कि ऐसे ही हमारे पे ध्यान रखें और आगे हमारे को और बढ़ाएं. धन्यवाद. आज या क्रिकेट स्पर्धेचे सेमीफायनल आहे. या सेमीफायनलमध्ये कोणता संघ आपले स्थान कायम ठेवणार आहे, कोणता संघ विजयी ठरणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.